तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सर्वांसाठी घरे 2022 या धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा आणि निवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण धारकांचे निवासी अतिक्रमण नियमाकुल करून या बेघर कुटुंबांना जागेसह घरकुल द्या ही मागणी घेऊन बंडू सोयाम, पवन कुडमथे, सागर मडावी, लखन मेश्राम, शुभम वरगंटीवार, दयाकर गेडाम, नागोराव दंडाजे या सामाजिक कार्यकर्त्याने वंचित लाभार्थ्यांना घेऊन तालुका प्रशासनावर 31 जुलै 2025 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील झरी-जामणी पंचायत समिती तहसीलवर धडक मोर्चा काढला। सर्वांसाठी घरे या धोरणाअंतर्गत ज्या लाभार्थ्यांना अजूनपर्यंत लाभ मिळाला नाही अशा पात्र पण वंचित लाभार्थ्यांचे सर्वेक्षण सुरू होते आणि या सर्वेक्षणाची अंतिम तारीख 31 जुलै ही होती। पण या अंतिम तारखेपर्यंत झरी-जामणी तालुक्यातील मार्थाजून या गावातील कोलाम समाजातील 25 कुटुंबांचा सर्वेक्षणात समावेश केला नाही। त्यामुळे ही कुटुंबे सर्वेक्षणापासून वंचित का असा सवाल करत या कुटुंबांना जागेसह घरकुल द्या या मागणीला घेऊन पंचायत समिती, तहसील प्रशासन आणि ग्रामपंचायत प्रशासनावर लाभार्थ्यांसह मोर्चा नेऊन जागेसह घरकुल द्या ही मागणी लावून धरण्यात आली। MCN न्यूज मराठी करिता सचिन पत्रकार, यवतमाळ। अर्जुन येथील अनुसूचित जमाती, कोलाम जमातीचे काही असे कुटुंब आहेत की ते बेघर आहेत। ते अतिक्रमण करून एका शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहतात, परंतु मागील अनेक वर्षापासून ग्रामपंचायत प्रशासन आणि पंचायत समिती प्रशासनाने त्यांना घरकुल योजना दिली नाही आणि त्यांचं अतिक्रमण नियमाकुल करून दिलं नाही। हे गरीब कुटुंब असल्यामुळे दुर्लक्षित आहेत। त्यामुळे आज या कुटुंबाच्या वतीने आम्ही कुटुंबकर्ते सगळे तहसील प्रशासन, पंचायत समिती प्रशासन आणि ग्रामपंचायत प्रशासनावरती निवेदन मोर्चा आणला आणि याच्यातून आमची मागणी आहे की हे जे कुटुंब आहे ते ज्या ठिकाणी अतिक्रमण करून आहे ते अतिक्रमण नियमाकुल करून यांना जागेसह घरकुल द्यावं अशी आमची एकमुखानं मागणी आहे। हे आदिवासी कुटुंब आहेत, मजूर वर्ग आहेत आणि प्रशासनाची या कुटुंबाकडे मोठं दुर्लक्ष झाल्याने आज आम्हाला हा पवित्रा घ्यावा लागला।